खूप वेळा हल्ली असं होतं की आई वडील दोघेही कामामध्ये एवढे बिझी असतात की दिवस कसे निघून जातात कळत देखील नाही. आणि एक दिवस आपल्या लक्षात येतं की मुलं तर मोठी झाली आणि आता त्यांच्या लाईफमध्ये खूप सारे इमोशन, स्ट्रगल, कन्फ्युजन आहे. पण त्यावेळी मात्र आपल्याकडे वेळ नसतो आणि मुलांना देखील आपलं काहीही ऐकून घेण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. आणि कधी कधी जेव्हा आपल्याला गोष्टी कळतात तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच मी आज तुमच्यासोबत 5 अशा गोष्टी शेअर करणार आहे ज्या प्रत्येक मुलीला तिच्या आईकडून कळायला हव्या वेळ निघून जायच्या आधी. मी डॉटर्स स्पेशली का निवडल्या, कारण आपण मुली म्हणजेच बायका इमोशनली खूप सेन्सिटिव्ह असतो. देवाने नॅचरली आपल्याला तसं बनवलंय. एक वुमन म्हणून आपण खूप काही फील करत असतो, बरेचसे रोल निभावत असतो, खूप काही आतून कॅरी करत असतो. म्हणूनच या 5 गोष्टी ज्या आपण आपल्या मुलींना वेळेवर जर सांगितल्या तर खूप काही गोष्टी बदलू शकतात. कारण आपल्या मुलींना सुद्धा त्या सगळ्या रोल्समधून जायचंय. आणि मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा हे पॉइंट्स पटतील आणि आवडतील देखील, आणि तुम्ही आजपासूनच हे तुमच्या मुलींसोबत शेअर करायला सुरुवात कराल. पहिली गोष्ट, स्वतःबद्दल अनकंडिशनल लव्ह आणि सेल्फ कॉन्फिडन्स. स्वतःवरती तिला विश्वास ठेवायला शिकवा. तिला सांगा की ही सोसायटी, हे जग, तुझे कधी मित्र परिवार, कधी ऑफिसचे कलिग तुझ्यामध्ये फॉल्ट शोधण्याचा प्रयत्न करणार, काहीतरी कंपॅरिझन करणार. पण खरा फरक कुठे पडतो माहितीये? तू स्वतःबद्दल काय विचार करतेस, तू स्वतःवरती किती विश्वास ठेवतेस. जेव्हा कोणाच्या तरी छोट्या छोट्या गोष्टींनी तू हर्ट व्हायला लागशील याचा अर्थ तू स्वतःवरती विश्वास ठेवत नाहीयेस. सो माय डिअर डॉटर, हे नेहमी लक्षात ठेव. लोक काही ना काही बोलणारच. कधी कॉलेज, कधी स्कूल, कधी ऑफिस, यामधले लोक कधी ना कधी तुझं कंपॅरिझन करतील, क्रिटिसाइज करतील, तुला दोषही देतील. पण जेव्हा तुझा स्वतःवरती 100% विश्वास असतो, जेव्हा तू स्वतःवरती 100% विश्वास ठेवतेस, तेव्हा कोणाचीच वाक्य तुला दुखावणार नाहीत. कारण तेव्हा तू आतून स्ट्रॉंग झालेली असतेस आणि तुला माहिती असतं की तू कोण आहेस. सगळ्यात इम्पॉर्टंट, अनकंडिशनल लव्ह द्या. मार्क्सवर नाही, लुक्सवर नाही, मुलींच्या स्ट्रेंथवरती फोकस करा. तिच्यात काय चांगलं आहे हे सतत तिला दाखवत राहा. आपले शब्द खूप पॉवरफुल असतात. तू नाही करू शकत असं म्हणण्यापेक्षा तू जे करतेस ते चांगलंच करतेस असं बोला. कारण जेव्हा आपण मुलांवरती 100% विश्वास ठेवायला लागतो तेव्हा मुलं सुद्धा त्यांच्यावरती विश्वास ठेवायला लागतात. दुसरं, टीनेजमध्ये आल्यावरती मुली स्वतःच्या लुक्सना घेऊन खूप कॉन्शियस होतात. त्यांची हाईट, वेट, बॉडीचा कलर, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दिसायला लागतात आणि सतत स्वतःचं कंपॅरिझन इतरांबरोबर करायला लागतात आणि त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स हळूहळू कमी व्हायला लागतो. आता एक आई म्हणून आपली भूमिका इथे फार इम्पॉर्टंट आहे. त्यांना हे सतत सांगायचंय की तू तुझ्या लुक्समुळे नाही तर तू त्याहीपेक्षा जास्त पॉवरफुल आहेस. आपल्याला त्यांच्या क्वालिटीजवरती जास्त फोकस करायचंय. तिचं काइंडनेस, तिचं टॅलेंट आणि तिचं थिंकिंग, ह्या गोष्टींना जास्त प्राधान्य द्या, प्रोत्साहन देत जा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःबद्दल काय फील करता, तुम्ही स्वतःबद्दल कसा विचार करता, हे जास्त मॅटर करतं. कारण मुली ह्या आपलं ऐकण्यापेक्षा आपल्याला जास्त ऑब्झर्व करत असतात. व्हेरी इम्पॉर्टंट, बॉडीली डेव्हलपमेंटल चेंजेस. हळूहळू तू मोठी होत असताना तुझ्या बॉडीमध्ये बरेचसे चेंजेस व्हायला लागतील. हार्मोनल चेंजेस, फिजिकल चेंजेस, तुझी पिरियड्स यायला लागतील, तुला नवीन नवीन फिलिंग्ज येतील, तुला सेक्सबद्दल विचारावं असं वाटेल आणि हे सगळं नॉर्मल आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आपण या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्या घरात ओपनली बोलू शकतो. तुला काहीही कन्फ्युजन असेल तर तू येऊन माझ्याशी बोलू शकतेस. कारण बाहेर तुला कळलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक इन्फॉर्मेशन खरी असेलच असं नाही. जेव्हा घरामध्ये ओपननेस असतो तेव्हा मुलांना बाहेर आन्सर शोधायची गरज पडत नाही आणि मुलं लपवाछपवी देखील करत नाहीत. चौथं, इमोशनल सपोर्ट आणि गरज पडेल तेव्हा न संकोच करता हेल्प मागणं. कधी कधी तुला खूप कन्फ्युजन वाटेल, काही कारण नसताना मन हेवी वाटेल, कधी कधी रडावंसं वाटेल, बऱ्याचदा मूड स्विंग्सही होतील आणि हे सगळं नॉर्मल आहे. आणखीन एक गोष्ट, मी जरी आई असले तरी प्रत्येक वेळी तुझ्या सोबत असेनच असं नाही. तुझ्या आयुष्यात वेगवेगळे लोक येतील, वेगवेगळ्या सिच्युएशन येतील आणि तुला सगळं एकटीने करण्याची गरज नाही. वेळ पडेल तेव्हा तुला मदत सुद्धा मागता आली पाहिजे आणि ती मागत असताना तुला कोणताही संकोच वाटला नाही पाहिजे. स्ट्रॉंग असणं म्हणजे प्रत्येक गोष्ट एकटीने करणं नाही, तर स्ट्रॉंग असणं म्हणजे कधी हेल्प मागायची हे समजणं. 5वं, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट,
सेलिब्रेट युअर मॉम अँड डॉटर स्पेशल टाईम. जसं जशा मुली मोठ्या होतात आणि मुलींचे पिरियड्स यायला लागतात तसं तसं मुलींचं इमोशनली त्या खूप फील करायला लागतात आणि अशा वेळी आई म्हणून आपल्या आधाराची त्यांना फार गरज असते. सो डोंट से की मला टाईम नाही, मी खूप बिझी आहे, माझं टार्गेट आहे. नाही, उलटं तुम्हाला तो टाईम काढायचा आहे आणि त्यांच्यासोबत 10 मिनटं का होईना रोज टाईम स्पेंड करायचा आहे आणि महिन्यातनं एकदा तरी त्यांच्यासोबत डेटला जायचं आहे. शॉपिंगला जा, कॉफी डेट्सवर जा आणि त्यांचं भावनिक विश्वामध्ये काय चाललंय हे समजून घ्या. ह्या वयामध्ये अपोजिट सेक्स अट्रॅक्शन पण असतं. मग अशा वेळी त्या खूप इमोशनली फील करत असतात, खूप इंटेन्स फिलिंग्स त्यांच्यामधून वाहत असतात आणि त्यावेळी आपण आई म्हणून फक्त प्रेझेंट राहणं जास्त महत्त्वाचं असतं ना, की आपल्याला त्यांना सल्ला द्यायचा नाही आहे, पण आपण 100% त्यांच्यासोबत प्रेझेंट नक्कीच राहणार आहोत. पण जेव्हा आपण मुलांशी कनेक्टेड राहतो तेव्हा मुलं ओपनली येऊन सगळं शेअर करायला लागतात, कोणतीही गोष्ट हाईड करत नाहीत आणि त्यामुळेच तुमचं दोघींचं एकमेकींशी कनेक्टेड राहणं फार इम्पॉर्टंट आहे. जरी दररोज जमलं नाही तरी आठवड्यातनं एकदा तरी. कारण बिझी मॉम नाही, प्रेझेंट मॉम बनणं जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण शेवटी मुलांना आपला सगळा वेळ नको आहे, मुलांना आपला खरा वेळ हवा आहे. तेव्हा आता तुम्हाला देखील पटेल, आई म्हणून आपण बऱ्याच गोष्टी करत असतो पण कधी कधी इम्पॉर्टंट गोष्टीच बोलायच्या राहून जातात, नाही का? तेव्हा आज घरी गेल्यावरती 10 मिनिटं वेळ काढा आणि तुमच्या मुलीसोबत बसून या 5 गोष्टींपैकी एक तरी गोष्ट नक्की डिस्कस करा. कारण वेळ निघून गेल्यावरती फक्त रिग्रेट उरतं आणि आज तुमच्याकडे पूर्णपणे चान्स आहे. मला नेहमी असं वाटतं, कुठच्याही गोष्टीला कधी उशीर झालेला नसतो. तुम्ही अजूनही तुमच्या मुलांसोबतचं नातं स्ट्रॉंग आणि सुंदर बनवू शकता. तेव्हा आज तुम्ही तुमच्या मुलीसोबत काय डिस्कस करणार हे कमेंटमध्ये मला नक्की लिहा आणि अशाच हार्ट टचिंग पॅरेंटिंग गायडन्स आणि टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.